दुरावा आणि स्पेस हे एक खत असतं, नातं घट्ट राहावं, टिकून राहावं म्हणून. काहीही एकमेकांशी बोलून गोष्टी सॉल्व्ह करणं, एकमेकांबरोबर बसून सगळे वाद मिटवणं, हे खत असतं नातं टिकून राहावं यासाठीच. हो, एकमेकांबरोबर बसून हे सगळं मिटवण्यासाठीच हा दुरावा आणि ही स्पेस आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला माझं पटत नाहीये का? नाही नाही, मला नाही पटत तुमचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की स्पेस दिली, आपण एकमेकांपासून दूर राहिलो तरच त्या नात्याला खत मिळतं. अर्थात बरोबर आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही माझ्याशी बोलू नका, स्पेस घ्या. हे काय मध्येच? अहो, मी रोहन आणि अधिराबद्दल बोलतोय, आपलं कुठे आलं मध्येच? का आता का? नियम सगळ्यांना सेम असणार आहेत. हो स्वानंदी मॅडम, अहो सोडा आता हे. आता एवढ्यावरनं आबोला 2.0 नको. तुम्हाला नाही पटत आहे ना माझं, मग नका बोलू माझ्याशी. तुमच्या पद्धतीने वागून बघूया आपण, स्पेस देऊया. आणि मी पण तुमच्याशी नाही, कोणाशीच नाही बोलणार आहे. स्वानंदी मॅडम, हे असं एकदम काही सूचना न देता डायरेक्ट आबोला धरणं ही चांगली गोष्ट नाही. स्वानंदी 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 अहो स्वानंदी, ऐकता ना तुम्ही? हॅलो, असं आहे का? ठीक आहे, तुम्हालाही पटत नाही ना माझं म्हणणं, मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. आणि तुमच्याशी नाही, कोणाशीच बोलणार नाही. ओके, ठरलं. आता तर नाहीच बोलणार मी तुमच्याशी. खूप दिवसांनी मला चान्स मिळालाय. नाहीतर रोहन आणि अधिरा जरा जास्तच एकमेकांच्या जवळ आले होते. वाटत होतं ती काय परत आता येणार नाही, पण आज मला खूप बरं वाटतं, कारण ती भांडून आलीये. त्यामुळे ती नाही परत जाऊ शकत आता. पण मॉम, तुला खरंच वाटतं अधिरा रोहन पासून लांब राहील? हा, त्यासाठी आपल्याला सूत्र हलवावी लागणार आहेत. काय आहे, माझ्या डॉलच्या मनावर हे सतत बिंबवावं लागेल मला की लग्नासाठी नुसतं प्रेम एनफ नसतं, त्यासाठी समजूतदार पार्टनर लागतो, जो रोहन नाहीये. हे तिला मला सारखं सांगावं लागेल. आणि मग बघ, माझी डॉल स्वतःच सोडून येईल त्याला. मॉम-इन-लॉ, अंश, मला ना एक न्यूज द्यायची आहे. अगं बाई अंशू, बघ ना, मला हिला बघून ना अगदी अप्पीची आठवण आली. ती अशीच न्यूज घेऊन यायची ना. बोल, काय झालं बाळा? हा, तुम्हाला माहितीये का, ताई आणि जिजूचं ना नातं तुटलं. Oh my God, is it? इथून पुढे ना दोघं बोलणारच नाहीत एकमेकांशी. हो, मी आता बघितलं ना त्यांच्या रूम मध्ये, दोघं भांडत होते एकमेकांसोबत. तुम्हाला नाही पटत आहे ना माझं, मग नका बोलू माझ्याशी. तुम्हालाही पटत नाही ना माझं म्हणणं, मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. आणि तुमच्याशी नाही, कोणाशीच बोलणार नाही. हो बेबी, नाही, अजिबात सॅड व्हायचं नाही. तुझी मॉम-इन-लॉ आहे ना, यू बिलीव्ह मी ना. मग तू काही काळजी करू नको, मी त्या दोघांनाही एकत्र परत आणीन. त्यांच्यातलं प्रेम असंच फुलवत राहीन मी. डोंट वरी, ओके? हो. आणि हे काय, तू आज तुझं नाईट रुटीन केलं नाही वाटतं? हा, जा झोपायच्या आधी तेल लाव केसांना. हा, तोपर्यंत अंशू येतच आहे. ओके, ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट, बाय. बाय. अंशू, हा तर डबल धमाका झाला. माझी डॉल पण माझ्या घरी आली परत, आणि समर आणि स्वानंदी मध्ये दुरावा आला. स्पेस हवी होती ना त्यांना. आता त्यांच्यामध्ये इतकी स्पेस आणायची की दोघांना कायमचं वेगळं करून टाकायचं. येस. रोहन, तू फोन बाजूला ठेव, जेवायला बस. नकोय मला. बस बस, आधी तू जेवायला बस. का नकोय तुला? हा, भूक नाहीये मला. कशी भूक नाहीये? दिवसभर थकून भागून आलायस बाळा, भूक कशी नसणार आहे? हे बघ रोहन,
तू ना तिचा राग जेवणावर काढू नकोस. तू गपचूप जेव. उगीच नको नको ते करून गेलेली आहे ती. जाऊ दे, तिला काय करायचं ते करू दे. आई तू तिला काही बोलू नकोस प्लीज. अरे मी तसं काही काय रे मला सांग, काही बोलणं झालं का तुमचं? नाही ना बाबा, ती फोनच उचलत नाहीये माझा. पण ताईशी बोलणं झालंय, अधिरा तिच्या घरीच गेली आहे. अरे वा, हा, उत्तम, छान केलं. इकडे मस्त भांडणं करायची आणि मग जाऊन आपल्या माहेरी राहायचं. मग काय झालं, ते तिच्या हक्काचं घर आहे. याला मस्करी आवडता आली नाही म्हणून ती गेली. ओ, आता तरी जागे व्हा. कोण आहात तुम्ही? तिचे बाबा नाही आहात, सासरे बुवा आहात. जा जरा समजवा तिकडे जाऊन सोनेला समजवा. 4 चांगल्या गोष्टी सांगा. प्रोफेसर होतात ना तुम्ही. आई जरा तू शांत हो ना प्लीज. ऑलरेडी इथे माझं डोकं नाही चालत आहे आणि तू बोलत चालली आहेस. अरे पण तू का चिडतोयस? तुझी आई म्हणजे रेडिओ आहे, रेडिओ. आणि ते बंद करायचं बटन बिघडलंय, ते चालूच राहणार. मगाशी तू काय म्हणालास, तुला स्पेस हवी आहे ना? मग घे, मस्तपैकी बाईक काढ, लांब कुठेतरी फिरून ये. नाहीतर मग एखादं नाटक किंवा सिनेमा बघ. काय बोलताय तुम्ही? हे आपली मुलं आहेत ती, त्यांना असं वाईट वळण लावू नका. काय? ठीक आहे, वेळ आहे का चित्रपट वगैरे बघायची? रात्रीचे किती वाजले ते बघा आधी. हे तू एक काम करू, मस्तपैकी जेव आणि छानपैकी झोप. थकला ना राजा तू? जे. आई मला खरंच भूक नाहीये. भूक नाही कसं दिवसभर? असं नाही, अन्नाचा अपमान होतो. अरे रोहन, कोण खाणार हे? स्पेस हवी होती ना? घ्या स्पेस घ्या. एक रॉकेट पण घ्या आणि त्यात बसून फिरत राहा तुमच्या स्पेस मध्ये. असंच आपलं जनरल बोललो होतो ना मी. यांना एवढं सिरियसली घ्यायची काय गरज होतीये? मी पण नाही बोलणार आता. आता का बघतायत माझ्याकडे? नका ना बघू. फाईन, कितीही चोरून चोरून बघितलात ना तरीही मी तुमच्याशी बोलणार नाहीच आहे. तुम्ही तरी कधीपर्यंत नाही बोलणार स्वानंदी? अबोला 2.0 बघू किती टिकतो.